शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर. शेतकरी बांधवांसाठी आज आली अखेर मोठी बातमी. पहा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी यादी जाहीर झाली आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही. काही असे शेतकरी आहे ज्यांना पीक विमा भेटला आहे, परंतु बरेच असे शेतकरी आहे ज्यांना पीक विमा भेटला नव्हता. दिवाळी दिवशी पीक विमा येणार अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर सुटल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अद्याप पण जमा झाला नाही. काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर काहींना मिळाला नाही, अशी परिस्थिती उद्भवली होती. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच एक मोठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन निर्णय अखेर जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दर हेक्टरला आता मिळणार 18,900 रुपये, म्हणजे की बघा जवळपास 19,000 रुपये हेक्टर पर्यंत या ठिकाणी मदत आता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे. बघा आता या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,900 रुपयांचा पीक विमा आज या ठिकाणी जमा होणार. म्हणजे की तुम्हाला जर 2 हेक्टर शेत असेल शेतकरी बांधवांनो, तर बघा तुम्हाला जवळपास 33 ते 34,000 रुपयांपर्यंत मदत सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी आता याचे काय कारण आहे. आता ठिकाणी 18,000 रुपये तर हेक्टरी आहे, परंतु 33 ते 34 एवढीच या ठिकाणी मदत तुम्हाला का मिळणार 2 हेक्टरला. तर शेतकरी बांधवांनो पाहून घ्या की या ठिकाणी जेव्हा तुम्ही कधी पीक विमा भरता तेव्हा या ठिकाणी तुम्ही पूर्ण जमिनीचा पीक विमा भरत नाही, हे सर्वांना माहीत आहे. जर तुम्हाला 2 हेक्टर जर शेत असेल तर बघा तुम्ही 2.5 हेक्टरचा पीक विमा भरता, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी बघा त्यांना जर 3 हेक्टर शेत असेल आणि त्यांनी 2 हेक्टरचा जर पीक विमा भरला असेल तर त्यांना टोटल 18,900 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, आज फक्त याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम जमा केली जात आहे. तर कोणते आहेत ते जिल्हे लगेच अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. तर पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आज एक आनंदाची बातमी सरकारने आज दिली आहे. पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा केली जाणार आहे. ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आता या ठिकाणी समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसापासून दिवाळीपासून अगदी शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते. अशा अफवा देखील पसरल्या होत्या की दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी पीक विमा जमा होणार. आता या बातमीमध्ये किती सत्य आहे हे एकदा पाहून घ्या. शेतकरी बांधवांनो, दिवाळीला जो काय निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भेटलेला आहे तो या ठिकाणी खूप कमी आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी जवळपास 11 ते 12% शेतकऱ्यालाच हा निधी भेटलेला आहे. परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नाही. आता तुम्ही पाहू शकता 2022 ते 2024 आणि मे महिन्यामधील 2025 या 3 वर्षांचा पीक विम्याची यादी आता जाहीर झाली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव आता लगेच तपासून घ्यायचं आहे. जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक एका जिल्ह्यासाठी 153 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर करून आज टाकण्याबद्दल निर्णय जाहीर पण झाला आहे. मग शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही हे अगदी एका मिनिटामध्ये तपासून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासून घ्या. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत. बघा मागील 3 वर्षांचा, म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने आज जी यादी जाहीर केली त्या यादीमध्ये तुमचं नाव जर आले
तरच तुम्हाला आज निधी मिळणार. अगदी एका मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकाला किती हेक्टरी मदत मिळणार हे एकदा पाहून घेऊया. मका नावाच्या पिकाला 36,000 रुपये, कापसाला 60,000 रुपये, तुरीला 47,000 रुपये, उडदाला 25,000 रुपये, मुगाला 28,000 रुपये, सोयाबीनला 55,000 रुपये हेक्टरी अशी मदत या ठिकाणी मिळत आहे. तर बघा, भात नावाच्या पिकाला 50,000, भुईमुगाला 45,000 रुपये, बाजरी आणि ज्वारी. बघा आता या ठिकाणी बाजरीला 32 आणि या ठिकाणी ज्वारीला 33,000 रुपये हेक्टर असं या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, हा पीक विमा 2022 पासून ते 2024 आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आज जमा केला जात आहे. 2022 पासून बघा 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आता सरकारने आली आहे. काल या ठिकाणी पहिला टप्पा जमा झाला आहे, हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे. आज बघा दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप आता सुरू झाले आहे, परंतु अद्याप पण या ठिकाणी काही शेतकऱ्याला पैसे भेटले नाही, परंतु काही शेतकऱ्याला आता पैसे मिळाले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा वितरित झाल्या तुम्हाला किमान 1 तास वाट बघावी लागणार, मगच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. कृषी मंत्री दत्ता वावरणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँक मध्ये आहे त्यांना कालच या ठिकाणी भरपूर शेतकऱ्याला निधी रक्कम भेटलेली आहे. परंतु बघा आज राहिलेल्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. आता बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे अगदी एका मिनिटामध्ये पाहून घ्या. 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झाले, त्यांनी पीक विमा भरला होता, त्यांना 100% मदत आज त्यांना मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे की तुम्हाला आज पीक विमा मिळणार आहे, असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला 30,000 हेक्टर मिळावी, 35,000 हेक्टर मिळावं. आता तसंच काही घडलं आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहे, ज्या भागामध्ये या ठिकाणी पंचनामे झाले आहे, अशा शेतकऱ्याला 30,000 ते 35,000 रुपये एवढा पीक विमा आज सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचं नाव यादीमध्ये आले असेल तर आज सरकारच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला पीक विमा भेटणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, गेल्या 2 दिवसामध्ये 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम या ठिकाणी पूर्ण झाले आहे. शेतकरी बांधवांनो आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व या ठिकाणी शेतकरी बांधवांना बघा आता या ठिकाणी जिल्ह्यानुसार पीक विमा आता जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर काळजी करू नका, कारण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये येत आहे. थोडासा उशीर लागेल, परंतु चिंता करू नका, फक्त 1 तास वाट बघा, आता तुमच्या खात्यामध्ये निश्चितच निधी रक्कम जमा होत आहे. आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक योग आता सुरू झाला आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज या बघा 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केलं जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना आता दिली आहे. पण एक सर्वात मोठी गोष्ट लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत त्यांनाच हा पीक विम्याचा लाभ भेटणार आहे. सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे आम्ही तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये आता पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत 10 वर्षामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, तो पीक विमा आता शेतकऱ्याला आज भेटत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा आजपासून या 16 जिल्ह्यांची यादी सरकारने तयार केली आहे. ती यादी आपण लगेच पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली होती.
हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. ज्यात सरसकट पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्याबद्दल निर्णय झाला आहे. आता या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पाहून घ्या. अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. बघा शेतकरी बांधवांनो अजितदादा पण उपस्थित होते. हे या ठिकाणी नेते आणि त्याचसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. त्यांनी महत्त्वाची बैठक घेऊन निर्णय जाहीर केला. आता कोणतेही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे की बघा आता जो काय पीक विमा जमा होत आहे तो बघा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत आहे. डीबीटीच्या द्वारे ही रक्कम तुम्हाला मिळत आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या. पीक विमा आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, 10 दिवसांनी मिळेल बघा आणि या ठिकाणी उद्या मिळेल, परंतु कसल्याच प्रकारे कोणीच सत्य तारीख व सत्य दिनांक सांगितला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो पाहून घ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विम्याचा भेटला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करावी. ती जमा केल्यानंतर 100% त्यांना पीक विमा भेटणार आहे. राज्य सरकारने यासाठी 3078 कोटी रुपये मंजूर केले आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो 3178 कोटी एवढा निधी आता ठिकाणी सरकारने मंजूर करून दिला आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी नक्की तपासून घ्या. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का, तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी जोडलेला आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या. जर या महत्त्वाच्या गोष्टी ही महत्त्वाची कामे तुम्ही जर पूर्ण केली असतील तर तुम्हाला नक्कीच पीक विमा भेटणार आहे. आता शेतकरी बांधवांनो पाहून घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नसतील तर तुम्हाला पीक विमा जमा होऊन पण आज मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा बघा कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. बघा शेतकरी बांधवांनो त्या आता जे काही यादी आहे त्यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली हे महत्त्वाचे जिल्हे आणि त्याचसोबत शेतकरी बांधवांनो सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर बघा त्यानंतर शेतकरी बांधवांनो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हेच ते महत्त्वाचे पात्र जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होतोय. तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या आता कसल्याही प्रकारे तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून ज्या अफवा सुटल्या होत्या त्या सर्व अफवांवर आता ब्रेक लागलेला आहे कारण आता सत्य बातमी समोर आली आहे. शेतकऱ्याला आज या ठिकाणी कळले आहे आज त्यांच्या खात्यामध्ये 30,000 ते 35,000 रुपये असा पीक विमा मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.